मिरची पकोडा करण्यापेक्षा ना अशी एकदा भरलेली मिरची करून बघा। इकडे बघू शकता इतकी छान चवदार टेस्टी अशी ही भरलेली मिरची करून बघा। ह्या मिरच्या बघा भाजीवाल्याकडे भेटत असतात, ज्याची आपण मिरची पकोडे करतो। तर आज आपण याची भरलेली मिरची करायची। त्यासाठी मिरचीला असं मधोमध कट करायचे, म्हणजे चीर पाडायची। थोडंसं मीठ चोळायचं बोटाच्या सहाय्याने, असं थोडंसं मीठ चोळायचं। त्यानंतर ना लसूण शेंगदाण्याचा एक कूट करून घ्यायचा, बारीक असा कूट करायचा, प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं हळद टाकायची, थोडा गरम मसाला टाकायचा, थोडा धना पावडर टाकायचं। असे बेसिक मसाले सगळे हे शेंगदाणे लसूणच्या कूटमध्ये टाकून घ्यायचं। मग थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेल टाकून असं याचं घट्ट बॅटर बनवा, असं थोडासा ओलसर बॅटर बनवायचं। मग आपण ज्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा अशी स्टफिंग भरायची। पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचं आणि मग एक एक मिरची पॅनमध्ये सेट करायच्या। हे सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या। ह्या अशा मिरच्या सेट करायच्या, थोड्याशा तेलामध्ये वरून झाकण ठेवायचं। 1-2 मिनटात किंवा जास्तीत जास्त 5 मिनटात ह्या मिरच्या छानपैकी फ्राय होतात। अशी अलटीपलटी करून घ्यायचं। 2-4 मिनटामध्ये ह्या मिरच्या इतक्या छान चवदार टेस्टी बनल्या जातात। तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही भरलेली मिरची तयार झालेली आहे खाण्यासाठी। भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भातसोबत सुद्धा तुम्ही ही मिरची खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।